हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी स्नेहा आणि आजचा जो ब्लॉग आहे तो बेसिकली इट्स लाईक गोइंग टू बी अ फूड ब्लॉग. तो मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या काइंड ऑफ अ चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे आणि एक स्टार्टर क्रिएट करणार आहे विच इज लाईक चिकन तंदुरी लेग. सो त्याच्यामध्ये मी काय काय प्रेप करते बिकॉज माझे गेस्ट येणार आहेत घरी. सो दे आर व्हेरी स्पेशल टू मी अँड ते नेक्स्ट येणार आहेत. तर मी त्याच्या आधी काय काय प्रिपरेशन करणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते सो दॅट तुम्हाला पण एक आयडिया येईल की त्या सेम डे केला तर दॅट इज ऑल्सो फाईन, बट एक दिवस केला तर भरपूर सारी हेल्प होऊन जाते आपल्याला. सो मी जसं की फॉर एक्झाम्पल बरिस्ता झालं, मॅरिनेशन झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी एक दिवस आधीच करते सो दॅट विल बी व्हेरी मच इझी इनफ टू प्रिपेअर द थिंग ऑन द सेम डे. सो मी आता बरिस्तासाठी कांदा चॉप करून ठेवला आहे. बेसिकली मी 4 कांदे घेतले. तर हे मी आता त्याला फ्राय करणार आणि एकतर ह्याला फ्राय करायला खूप वेळ लागतो. तर बघूया आपण. सो चला बघूया. तेल चांगलं तापलं आहे तर बरिस्ता करून घेऊया. तर त्यालाच खूप टाईम लागतो. हे आपल्या मॅरिनेशनमध्ये पण जाणार आणि गार्निशिंगमध्ये पण जाणार. बेसिकली फ्राईड ऑनियन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन द बिर्याणी. सो आता कांदा मस्त हे झाला, फ्राय झाला आहे. आता हे काढूया. तर ह्या स्टेजनंतर अगर काढला तर तो करपून जाणार. सो हा चांगला बरिस्ता रेडी झाला आहे आणि मस्त खुसखुशीत झाला आहे बघा. आता मी याच्याखाली टिश्यू पेपर ठेवला आहे सो दॅट सगळं ऑइल ते अब्झॉर्ब करेल आणि मस्त आहे. हे छान झालं आहे. जे आपण ऑनियन ज्याच्यामध्ये फ्राय केलेलं ऑइल आहे ते पण आपल्याला कामी येणार आहे. ते मी मॅरिनेशनमध्ये यूज करणार आहे आणि मी जेव्हा फोडणी देणार आपल्या चिकनला तर मी सेम ऑइल यूज करणार. सो नथिंग इज गोइंग टू वेस्ट. ओके. तर आता आपण आहे ना मॅरिनेशन बघूया. सो हे मी चिकन घेतलं आहे. चिकन बेसिकली हे 1.3 ग्राम्स आहे. तर आपण ह्याला मॅरिनेट करूया. तर मी हा एक कंटेनर घेते आणि मी एक इन्ग्रेडियंट आता ॲड करते. हे मी खडे मसाले घेतले, थोडंसं जिरं, 5-6 लवंग, 1 मोठी दालचिनी, 1 स्टारफूल, 5 पेपर आणि दालचिनी. असं मी बिर्याणी मसाला तर यूज करणारच आहे पण थोडेसे खडे मसाले पण टाकते त्याच्यामध्ये. हा आमच्या घरचा होममेड घरगुती मसाला आहे. हा घाटी मसाला बोलतात ह्याला. तर हे मी 2 स्पून घेते. हा मी थोडासा स्पायसी बनवणार आहे कारण की बिर्याणी थोडीशी स्पायसी असेल तर छान लागते. आणि हा थोडासा बुक्का आहे रेड मसाल्याचा. हा 2 स्पून घेते. एक अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा ज्यूस. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. थोडं अजून टाकूया अद्रक लसूण. 2 टेबलस्पून अद्रक. मी हे 5 मिरच्या घेतल्या आहेत. थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना. दोन चमचे दही. 2 ते 3 चमचे घेते दही. आता हे आपण पूर्णपणे मिक्स करूया. मीठ विसरले मीठ टाकते. सो हा 1 चमचा मीठ टाकला. थोडंसं जास्तच घेते. मीठ घेतलं त्याला सगळ्याला मिक्स करूया. हा मी बिर्याणीसाठी प्रेप करते. हा मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी प्रत्येक टाईमला यूज करते.
मॅरिनेशन रेडी झालंय. सो आपण ह्याला आता एक एक कट करूया, कारण की कट करणार नाही तर ते आतपर्यंत कसं जाणार मसाला आपला. हे सगळे लेग पीस आता कट केलेत, स्वच्छ धुतलेत. आता मॅरिनेशनसाठी प्रेपरेशन स्टार्ट करूया. 2 टाईप ऑफ मॅरिनेशन येतात. एक येतं विथ दही, थोडेफार आपले हिरवे लाल मसाले, आणि अजून एक असतं जे कलर येण्यासाठी असतं. तो बेसिकली मी थोडंसं ऑइल गरम करते आणि जी आपली कश्मीरी लाल मिर्च असते ती आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार फॉर आवर कलर. तर त्याच्यामुळे मस्त कलर येईल आपल्या मॅरिनेशनला आणि आपल्या तंदुरीला. थोडंसं एक्स्ट्रा अजून टाकते जस्ट फॉर कलर. तर हे झालं आपलं. गॅस ऑफ. ते मी तेल घेतलेलं आपल्या मसाल्याचं. आता ह्याच्यामध्ये आपण आपले इन्ग्रेडियंट्स टाकूया सगळे. हा माझ्याकडे एक बार्बिक्यू मसाला होता जो मी घेतलेला आणि खूप छान टेस्ट करतो का. मी हा 2 टेबलस्पून थोडंसं एक्स्ट्रा टाकते. 1 लिंबू टाकते मी अख्खा. मीठ, थोडंसं अद्रक लसूण टाकते. आणि आता दही. मेक शुअर करा दही पाणी नसू दे, तर ते बाइंडिंग करायला डिफिकल्ट होतं. हे सगळं आपण मिक्स करूया. तर हे आपलं तंदुरीचं मॅरिनेशन रेडी झालं. आता आपण आपल्या चिकनला लावायला सुरुवात करूया. सो हे आपलं मॅरिनेशन रेडी झालं आहे तंदुरीसाठी. सो हे ओव्हरनाईट प्लेस करून नेक्स्ट डे आपण एअर फ्रायरमध्ये फ्राय करायचं. सो मॅरिनेशन झालं आहे आपलं, सगळं प्रेप झालं आहे. आता आपण उद्या सगळी तयारी करूया बिर्याणीची आणि स्टार्टर्सची. सो स्टे ट्यून. बाय. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. सो आता आपण प्रेप करायला स्टार्ट करूया बिर्याणी करायला. सो रात्री आपण भरपूर काही तयारी करून ठेवलेली, तर आजच्यामध्ये सगळी बिर्याणीची तयारी आणि स्टार्टर्सची तयारी स्टार्ट करूया. हा दावत बासमती राईस आहे आणि हा 1 किलोचा बासमती राईस आहे. तर बघू ह्याच्यामध्ये किती वाटी बसतो. सो आता मी बिर्याणीचा मसाला आपण तयार करूया. सो काल जो कांदा हे केलेलं आपण फ्राय केलेला, त्याचा मी ऑइल ठेवलं आहे, तर ते पण मी यूज करते. आणि ऑल्सो थोडंसं तूप यूज करणार ह्याच्यामध्ये. मी मिक्स दोन्ही यूज करणार. काय तूप? अच्छा अच्छा, चालेल, ठीक आहे. कांदा भाजल्यानंतर, म्हणजे थोडंसं भाजल्यानंतर तूप. हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. जिरा टाकूया फक्त ह्याच्यात. तर आता आपण राईस बॉईल करायला ठेवूया. तर मी हे सगळे खडे मसाले घेतले जे आता राईसमध्ये जाणार आहेत. हे टमॅटो आहेत, टमॅटो पण टाकूया.
आपण ह्याच्यामध्ये आता चिकन टाकूया, जे सगळं आपण मॅरिनेट केलं आहे रात्री. हे मी बटाटे फ्राय करून घेतले, तर बिर्याणीमध्ये बटाटा पण छान वाटतो. तर मी आधी फ्राय करून घेतलं, मी त्याच्यामध्ये नाही टाकलं. मला थोडं भीती आहे की बटाटा एकदमच जास्त ओव्हर कुक होईल, म्हणून मी हे नंतर जेव्हा आपलं चिकन पूर्णपणे शिजून झालं ना की तेव्हा मी हे टाकणार. पाण्याला छान उकळी आली आहे. आता आपण राईस टाकूया त्याच्यामध्ये. सो आता आपला राईस मी ड्रेन आउट केला आहे आणि खूप छान खमंग सुटसुटीत झाला आहे, एकदम छान. आता हा आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत आपला मसाला रेडी होतोय. तंदुरीचा स्टार्टर्स जे आपण बनवलेलं रात्री मॅरिनेट करून, हे मी आता काढलं आहे. आता ह्याला मी ना मस्त एक तंदुरीचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी जे नारळाचे ते कवच असतं ते जरा गरम गॅसवर ठेवले, तर आपण ते स्मोकी फ्लेवर द्यायचं आहे ह्याला. तर ही एक छोटीशी वाटी ठेवते खालती. छान असा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी इथे तूप ॲड केलं आणि छान असा स्मोक क्रिएट झाला. त्याच्यावरती लिड ॲड केलं सो दॅट जो सगळा स्मोक आहे, तंदुरीचा स्मोक आहे, तो मस्त स्टार्टर्सला छानपणे अक्युमुलेट होईल मस्तच. तर आता हे प्रीहीट करायला ठेवूया. ॲटलीस्ट 10 मिनिट्स आपण प्रीहीट करून घेऊया. मी ह्याच्या आतमध्ये हे मी ॲमेझॉनवरनं परचेस केलेलं मोल्ड, तर प्रीहीट करून घेऊया 10 मिनटं. आणि सो आता आपण आहे ना बिर्याणी आता दम करायला ठेवायची आहे, त्यामुळे आता मी सगळं बिर्याणी प्लेस करणार एक 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 एक. सो आता आपला हा मसाला सगळा छान रेडी झाला आहे, खमंग वास सुटला याला. आता मी दुसरं एक मोठं टोप घेतलं आहे. मी बॉटमला थोडं ग्रेव्ही ॲड केलं आहे बिकॉज सो दॅट ते करपू नये. तर एक छोटीशी लेअर तिथे लावणार आहे. हा मी जो दमवर ठेवणार आहे बिर्याणी, मी हा 2 लेअरची दमची बिर्याणी बनवते सो दॅट मसाला पूर्णपणे आपल्या बिर्याणीला मिळेल. तर मी हा पहिला लेअर बनवते, ज्याच्यामध्ये मी छानपणे ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ द साईड मी कवर केलं आहे सो दॅट कुठेही एक पण कॉर्नर असं सुटला नाही पाहिजे. मग त्याच्यानंतर थोडंसं पुदिना, कोथिंबीर आणि थोडेसे फ्राईड ऑनियन्स ॲड केलेत. आता सेकंड लेअर बनवते, तर सेकंड लेअरला हा पूर्णपणे भात आपण ॲड करायचा थोडासा, आणि मग ज्याच्यामध्ये हे मोठे खडे मसाले, लिंबू वगैरे आले ते काढून घ्यायचं. आता ही सेकंड लेअर ऑफ ग्रेव्ही ॲड करते आहे. पूर्णपणे सगळीकडून ॲड करायची, एकत्र जिथे जिथे स्पेस आहे ते सगळं कवर करायचं. आता सगळा तो बिर्याणीचा मसाला आपण ॲड केला आहे आणि त्याच्यावरती आता सेम तो प्रोसेस फॉलो करायचा. पुदिना, कोथिंबीर, फ्राईड ऑनियन्स आणि त्याच्यावरती आता थोडंसं राईस मी ॲड करते. सिन्स ह्याच्यामध्ये मी केवडा वॉटर, केशर दूध हे मी नाही ॲड केलं. ॲक्च्युली मला नको होतं हे सगळं ॲड करायला. आय वॉन्टेड टू मेक इट लिटल सिम्पल. सो आता वरतून ॲड केला आहे राईस. आता ह्याच्यावरती पण आपण सेम प्रोसेस पुदिना आणि कोथिंबीर आणि फ्राईड ऑनियन ॲड करूया फॉर गार्निशिंग इट. सो छानपणे आपली बिर्याणी लेअर झाली आहे. तूप ॲड केलं आहे थोडंसं. आता स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी सेम प्रोसेस फॉलो केली. कोकोनट शेल घेतला, त्याच्यामध्ये तूप ॲड केलं सो दॅट तो स्मोक आपल्या बिर्याणीमध्ये फिरेल. त्याच्यावरती मी एक फॉईल पेपर ॲड केला आहे. चांगलंपणे तो फॉईल मी कवर केला आहे आणि त्याच्यावरती लिड ठेवलं आणि एक छानसा हेवी ऑब्जेक्ट काही असो तुमच्याकडे घरात, माझ्याकडे हा वरवंटा होता, हा मी ॲड केला आहे. तुम्ही पाणी भरून ॲड करू शकता, त्याच्यावरती ठेवू शकता सो दॅट तो चांगला स्लो फ्लेमवरती 20 मिनिट्स दम होणार ही बिर्याणी.
एअर फ्रायरचं स्टेटस बघूया. ते झालंय. आता हे थोडंसं सो ही एक साईड ऑफ तंदुरी झाली आहे. आता मी ह्याला थोडं फ्लिप केलं आणि आता ही दुसरी साईड आपण जस्ट 5 मिनिट्स साठी ठेवणार आणि मग नंतर हे आपण गॅसवरती थोडंसं रोस्ट करणार. सो सेम प्रोसेस मी फॉलो केलं फॉर बॅच 2साठी. इथे प्रीहीट करायची गरज नाही पडली बिकॉज ऑलरेडी प्रीहीट झालेलं. इथे मी 3 लेग पीस ॲड केले, थोडंसं ऑइल ॲड केलं आणि टेम्परेचर सेट केलं ॲट 185 डिग्री फॉर 20 मिनिट्स. एकदम मस्त. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हाय हाय हिमा. हाय अनदर गेस्ट. हाय Hi, August. August. Hi, baby. how are you? Hi Rachel. Hi, hi. राजेश. सो फायनली आपली बिर्याणी रेडी झाली आहे. तर आता रिव्हील करूया आपण. हा हा हा, खूप छान सुगंध तर सुटलाय मस्त. हे स्मोकी फ्लेवर करण्यासाठी ठेवलेला. सो आता बिर्याणी आपल्याला प्लेटिंग करायचं आहे. तर इथे मला मॉम हेल्प करत होती टू प्लेस द बिर्याणी ऑन अ प्लेट. सो हे बिर्याणी सर्व केली मी माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्सला. सो इट वॉज व्हेरी नाईस. सो मी माझ्या गेस्टला आणि फॅमिली मेंबर्सने बिर्याणी एन्जॉय केली. सिन्स माझे फ्रेंड्स अँड फॅमिली वॉज व्हेरी मच न्यू टू दिस व्लॉगिंग थिंग. दे हॅव नेवर फेस द कॅमेराज. होते थोडे एम्बॅरेस होत होते आणि खूप मज्जा केली आम्ही. खूप गप्पा गोष्टी केले आणि सगळे एवढे बिझी होते खाण्यामध्ये. ऑफकोर्स येस बिर्याणी खूप छान बनलेली फूड अँड इट वॉज अ व्हेरी नाईस मोमेंट. मी पण बिर्याणी एन्जॉय केली आफ्टर सम टाईम सो दॅट माझे गेस्ट अँड फॅमिली मेंबर्सने एन्जॉय केलं अँड वी हॅड सच अ लवली टाईम टुगेदर. सो आजचा व्लॉग मी इकडेच एंड करते. आम्ही खूप खूप मजा केली आणि माझे फ्रेंड्स आहेत. हे आलेले घरी. ही हिमा आहे अँड रचन काम्या. सो रचन आहे. So thank you for watching my vlog and stay tuned for more vlogs. Bye.